या 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 स्वागत आहे तुमचं. या दमलो. खूप दिवसांनी आलात. तब्बल 8 दिवसांनी आला. आठवण बिटवण आली का नाही कोणाची? पाणी वगैरे देशील का? आपलं स्वागतच करायचं तू ठरवलंस. अच्छा, नेहमीप्रमाणे तुला स्वागतच करायचंय का? आल्या आल्या पाण्याची आठवण आली का तुम्हाला? 8 दिवस घराच्या बाहेर होते तुम्ही. 8 दिवस काय आठवण वगैरे? अगं काम आहेत, काम करावं लागेल. काय बिना कामाचं आपल्याला कोण पैसे देणार नाहीये. काम करून कुणाला घालायचंय? का तुम्हाला नको? आम्हाला घालायचंय की नाही? आता कसं आठवलं? बर मग एक फोन बिन 8 दिवसात एक फोन तरी करता का नाही माणूस? अगं बिझी असल्यानंतर कसं फोन करणार? कामामध्ये असल्यानंतर येतो का फोन करायला? एवढं एकटं एकटं राहू वाटतं? अगं एकट्या एकट्याचा विषय नाहीये. कामं असतात कामं. आणि ज्यावेळेला कामं असतात त्यावेळेला तिथं पोरांची लग्न होत नाही. पोरं म्हणते आम्हाला लग्न करून द्या. आम्हाला एकटं राहणं झालंय. आणि तुमचं इथं लग्न झालं, तुम्हाला पोरं आहेत, तर तुम्ही म्हणताय की मला आठवतच नाही. अगं घरात आलं की तुझी चपड चालू होते आणि मग मला कसं आठवेल? असं वाटत होतं ना. मला खूप आठवण येत होती तुमची. एवढी मला आठवण येत होते ना तुमची, तुम्हाला काय सांगू. सारखी मी आय मिस यू, आय मिस यू, आय मिस यू अशी करायची. काय मग करते? नंतर मग मला असं वाटलं की आय मिस यू ना एका दगडावर लिहावं छान पैकी. अगं काय बात करते? अगं म्हणजे तू एवढं माझ्याबद्दल ठरवलं होतं सगळं, आणि मी तिथे येण्यासारखा उगाच मी तुझ्याबद्दल विचार करतोय की चपड चपड चपड. फोन केला तरी परत काय बोलेलं काय नाही. परत समोरून शिवाय ऐकण्यापेक्षा परत तिकडे फोनच नको करायला. मेसेज टाकायची पण इच्छा होत नव्हती. म्हणजे त्या बटनावर हात पण जात नव्हता. असं वाटायचं ना की तो नंबर डिलीट नाही तर ब्लॉकच करून टाकावा. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असताना डिलीट करायची हिंमत तुमची होत होती? नंबर माझा नंबर डिलीट करायची हिंमत? तसं नाही. म्हणजे अगं मला अशी इच्छा झाली होती. मग मला झोपलो तरी स्वप्न पडायचं आणि असं वाटायचं ना की झोपेमध्ये मी हिचा गळा दाबून टाकून मी इकडं आलोय की काय. आणि शांत वाटायचं. 8 दिवस कंप्लीट, तब्बल 8 दिवस. आणि सुकून वाटला ग जीवाला. पण आज आलो 8 दिवसानंतर तरी परत तुझं चालू झालं. पण तू माझ्याबद्दल असा विचार करत होती आणि अगं मला या सगळ्या गोष्टी माहीतच नाही. असू दे असू दे. मला पण एवढं सगळं तुझ्यामध्ये बदल कसा झाला? आमूलाग्र बदल. म्हणजे मला वाटतं मी बाहेर राहिल्यामुळे तुला असं वाटलं असेल ना की माझी खूप आठवण आली असेल तुला, त्याच्यामुळे तुला तसं वाटलं असेल. कारण जवळ असलं की सारखं आपकी बहुत याद आई. हमको ऐसा बार बार हम सोच रहे थे आई मिस यू, आई मिस यू, आई मिस यू. नाही बहुत याद आ रही थी. कारण कसं असतं, एखाद्या घोड्याच्या जवळ गेलं या एखाद्या गाढवाच्या जवळ गेलं, बघितलंस ना कसं लात मारतं ते. तशी तुझी अवस्था मला बघवत नाही ते सगळं. आणि पण तुझ्यात मध्ये आमूलाग्र बदल कुठून झाला? मला जरा थोडस ऐकवलंच तर बरं वाटेल जरा. आमूलाग्र बदल कारण अगं पण एवढं कसं काय? म्हणजे तुला म्हणजे माझ्याबद्दल आत्मीयता आली आतमधून एकदम, आणि एकदम तुला एवढी माझी आठवण आली. तुमचा फोनच आला नाही ना 8 दिवस. आम्हाला वाटलं बाबा मला विसरलात की काय. मी असा फोनचं बटन बघितलं ना की असं फटकन साईडला करायचो. कारण नको 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 मला. अगं एक दिवशी तर मला 3-4 दिवस गेलो आणि नंतर एक दिवशी तर मला ना ते बघितला तुझा फोटो ना तापच भरला मला असं वाटत होतं की ह्याच्यातून आहे ना तुझा नंबर आणि ते सगळे फोटो बिटो सगळे डिलीटच मारून टाकावेत. पण तसं काही केलं नाही मी. मलाही वाटत होतं चला असू दे. कशी तरी हाय बायको का होईना, कशी असली तरी शेवटी काय डोक्याला ताप आहे, सगळं आहे. फोटो उडवला नाही, नशीब नंबर बघू फोन तुमचा. त्याच्यामुळे मी तुला फोन नाही केला ग. मग मी म्हटलं की उडवला का फोटो बिटो उडवला का? कोणाचा ठेवला? नाही मी विचार केला शांतीने जगते, जगू दे तिकडं, मला पण शांतीने जगतोय मी. आणि असं तर मला बघायचं चाललंय की आता 8 दिवसासाठी गेलो तर आता नेक्स्ट टाइम असं वाटतंय की 1.5-2 वर्षासाठी वगैरे असं म्हणजे प्लॅनिंग करून जायचा विचार करतोय. म्हणजे आता हे 8-10 दिवसासाठी नको असं वाटतंय आता मला. कारण आता 8 दिवसात आलो ना असं वाटलं की ते 8 दिवस डोक्यातून निघूनच गेले माझ्या. की 8 दिवस मी एन्जॉय केला, 8 दिवस मला बरं वाटलं.
मस्तपैकी ऑफिसला काम करायचं, नंतर घरी आलं की कॅन्टीन वगैरे असू दे, आणि आम्हाला लय आठवण आहे. नंतर एसी मध्ये मस्तपैकी झोपायचं, परत सकाळी उठलं आपली आपली कामं करायची मस्तपैकी, परत कंपनीची गाडी असायची ती पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी. आणि खूप आता ते दिवस सगळे म्हणजे 8 दिवस असं वाटत होतं ना की स्वर्गातच झाल्यासारखं वाटलं मला, कारण याच्या अगोदर मी कधी हे उपभोगलंच नव्हतं का. जसं लग्न झालंय तेव्हापासून लग्न झाल्यापासून रोज पहिले 2-4 दिवस जरा बरं वाटलं मला. हो, अहो चहा आणू का, 9 दिवस नव्याचे, अहो पाणी आणू का, अहो आज काय खाणार तुम्ही. नाही तुमच्या पायाशीच बसते आता सेवा करायला, है ना. आता ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या, आणि परत आता आलो एंट्री मारली आता जवळपास. नाही तुमच्या पायाशीच बसतं असं सेवा करायला, तुमचं चेपून द्यायला, है ना. असं हे सगळं अगं हे चेपून द्यायची काही गरज नाही, पण किमान तुम्हाला घोडभर पाणी दिलंच तरी भरपूर झालं का. हंडा होतो गळ्यात, फार अशा अपेक्षा नाही, पाईप लावतो तोच वत्ते गळ्यात. तुझ्यावरती एवढ्या फार अपेक्षा नाहीयेत ग. तसं नाही, आम्हालाही तशी खूप आठवण आली तुमची. रोज आम्ही आय मिस यू, आय मिस यू, आय मिस यू करायचो. काय बात करतेस, असं वाटत होतं ना एका दगडावर चांगलं, एक दगड नाही 10-12 दगड घ्यावे आणि आय मिस यू, आय मिस यू, आय मिस यू असं लिहावं. काय बात करते, आणि तो दगड घ्यावा आणि तो घेऊन तुमच्या डोक्यावर मारा. म्हणजे माझ्या जीवाला आराम भेटला असता. अयोक नाही, ते 8च्या 8 9-10 दगड मी गोळा केलं ना, ते सगळं तुमच्या डोक्यावर हाणावं. मला असं वाटलं, असं माझ्या मनात येत होतं. मला असं वाटलं करचाल की नाही परत फोन, घरात फोन करून चौकशी करचाल की नाही, नाहीतर नेक्स्ट टाइम नक्कीच तू दगड तुमच्या डोक्यात घालते का नाही बघा. नाही रोज तुला फोन केलाच पाहिजे, कारण तुला फोन नाही करणार तर मग मी पाणी लावायचं किती म्हणून पाणी लावायचं. अगं 8 दिवस मला असं वाटत होतं की तुला रोज फोन पिशवी भरून दगडा गोळा करते, त्याच्यात लिहिते आय मिस यू, आय मिस यू, आय. अजून काय लिहायचं ते सांगा मला, आणि योग योग नेम लावून दगडा हाणते चांगला. म्हणजे एवढा तुझा जीव आहे माझ्यावरती. जरा बाहेर गेलं की काय पैसे बिशी लागतात का नाही, बायकोला ती चौकशी करावी. बाई तुला किराणा मारायला पैसे आहे, खायला पैसे आहे का, शॉपिंगला पैसे आहेत का. खुशाल जाता येईल बसताय तिकडे सगळं घेऊन. अगं मला हे सगळं बोलायचं, तुमची आठवण येत होती. आता बाबा एटीएम बी सारं घेऊन गेलाय म्हणून तुझ्याजवळ ठेवायचं म्हणजे डोक्याला तापच आहे ना शेवटी माझ्या. तुमच्या बारीने सगळं जर घेऊन गेला ना, हातात खिशात घालून, त्या बोचाला पॅन्ट घालायची निघून जायचं, त्याच्यात पॅन्टीत सगळं एटीएम घालायचं जायचं. माणूस सरपडता येतं, सगळं पैसे नाही हातात. आठवण येणार नाही तर काय होणार. पुढच्या वेळेला बघू 5 वर्षाचा अग्रीमेंट करता आलं तर. विचार करतोय 5 वर्षाचं एखाद्या कंपनीने दिलं तर बरं होईल. बँकेत जाऊन माझं जॉईंट अकाउंट काढून ठेवते मी. मग नाही ना, ते एटीएम फिटीएम सगळं तुला देतो, सगळं मोबाईल तुला घेऊन ठेव, तिकडे दुसरं एखादं कार्ड वगैरे सिम कार्ड. नेक्स्ट टाइम अशी नाटकं केली ना तर पिशवी भरून दगडा गोळा करून ठेवे आणि यक 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 असं टाकेल डोक्यात. पाणी पाहिजे तुम्हाला, एक काम करते का, माझा गळा दाबून टाकण्यात नको, आताच डोक्यात काहीतरी घाल. माझे पैसे कमी पडतात, आम्हाला पैसे लागतात, आम्हाला कोण जायचं परत. नाही ठीक आहे, पैशासाठीच वापरला, काय पॉलिबिलिस आहे त्याच्यावरती तुला पैसे मिळतील का, टेन्शन काय जे काय असतील ते तुला मिळतील त्याचे पैसे. म्हणजे कसं ते ठीक आहे, किमान स्वर्गात गेलो तर तिकडे. आम्ही कुठे कामाला जाणार, आम्हाला घरातली कामं होत नाही. घरात किती कामं असतात बाई, मुलांचं करा, हे करा, ते करा, शाळेतला आणा जा, अभ्यास घ्या, कामाला कोण जातंय, पैसे नको घरात. अजून तुला मला चपड चपड करायला पण टाइम. जाऊ द्या, पाणी पाहिजे तुम्हाला, हे असंच चालणार. मी कुठे कामाला जाणार नाही, तुम्हीच जायचं आणि काय ते पैसे आणून द्यायचे. मग ते सगळं ठीक आहे, पाणी प्यायचं, अजून काय गिळायचंय, काय नको आता दगड घालेल डोक्यात. काय नको मला आणून, फक्त पाणी दे तेवढं गोडभर, बाकी काय नको. तुझ्याकडून अपेक्षा करायची म्हणजे डोक्याला माझ्या खाड्या होणार. आता मला कावरा वावराच होतो आय मिस यू म्हणल्यावर. आता जरा जाऊ का बाहेर, जरा फेरफटका मारून येऊ का. खिशात काय आणले बिनले सगळं इथे घरात ठेवून जाल, मग कुठे फेरफटका मारा, तिकडे फेरफटका मारा. चांगलं चांगलं चुंगलं खाल्लेलं नाही, दिवस झालं, जरा इच्छा झाली खायची, घरात सगळं ठेवून जा. त्या श्वेता वहिनीला तुझं काय
तिला काय ताणे पिणे लावलं का? नाही त्यांना हे अंगुठी आणली होती, तेव्हा बोलल्या तुम्ही बाहेर चाललात दिल्लीला तर थोडस जरा माझ्यासाठी तिकडचं काहीतरी फेवरेट असेल ते घेऊन या. सगळं सगळं शोधलं पण काही भेटलंच नाही ग. माझा विचार चालला होता त्यांना ड्रेस वगैरे आणि थोडस असं काहीतरी जीन्स आणि टॉप वगैरे काहीतरी घ्यावं, पण परत ते साईज वगैरे आपल्याला एवढी काय आयडिया नाही ना, म्हणून मी विचार केला मग एक रिंगच घेऊन जावी. कुठल्या तरी एका बोटात बसेलच की कुठल्या तरी एका बोटात बसेलच. पैसे दिले तर आता पैसे सगळ्यांकडून पैसे, आता तुला जसं मी पैसे, तू जसे पैसे घेते तसं सगळ्यांकडूनच पैसे. देव आहे तुम्ही, देव आहे वाटप कराय नाही ना. तुम्हाला पूजा करते रोज तुमची. एखाद्याला थोडस आपण हेल्प करणं तसं. कुठे आण बघू, कुठे आहे काय देऊन आला तिला? नाही नाही अगं मी आणणार होतो तर तुला ते बोललो की तुला विचारायचं होतं म्हणून म्हटलं की आता विचारलं तर ऑनलाईन मागवेल का तिकडून असं. तिलाच बघते मी जाऊन थांबायला श्वेताला, आणि काय आहे की तिला विचारते मी, तिला फरफडतच बाहेर आणते. तिचा ना चांगला आता बोलली असते, जाऊ दे वाईट बोलू नये तोंडानं. तिला बघून आली मी, आली तिला बघून. थांबा तिचं बरोबर काढते बाहेर सगळं. आता श्वेता का? हा आली. तिथं घरात बसा, हित कुठे हलू नका, हल्ला तर बघा. 8 दिवसानं घरात आलं तर चपड 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 डोक्याला ताप. बरं झालं जाऊ दे, ते तिच्याकडे जाऊन आता त्या दोघी भांडणं करत बसलेल्या. माझा काय ते बाईची संबंध नाही.